Hello students, welcome to the Atomic Physics lecture series. तर ॲटॉमिक फिजिक्सच्या सीरीज मधलं हे आहे आपलं लेक्चर नंबर 10. ओके. तर बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण जो टॉपिक कंप्लीट केला होता तो होता तुमचा टोटल अँग्युलर मोमेंटम, ज्यामध्ये आपण कन्सेप्ट शिकला होता टोटल अँग्युलर मोमेंटम कशा प्रकारे फॉर्म होतं आणि टोटल अँग्युलर मोमेंटम वरून आपण जो लँडेजी फॅक्टरचा फॉर्म्युला डिस्कस केला होता त्या लँडेजी फॅक्टरच्या फॉर्म्युलावर बेस तुम्हाला क्वेश्चन्स राहतात. या लेक्चरमध्ये आपण तसाच एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला डिस्कस करणार आहोत आणि तो म्हणजे एल-एस कपलिंग. नेक्स्ट टॉपिक आहे एल-एस कपलिंग. ओके. तर एल-एस कपलिंग आपण काय करणार आहोत आज डिस्कस करणार आहोत. आता एल-एस कपलिंग म्हणजे काय? सगळ्यात पहिला प्रश्न जो असतो तो म्हणजे एल-एस कपलिंग म्हणजे नेमकं काय? तर बघा, ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं, न्यूक्लियस हा असतो न्यूक्लियस. ॲटमच्या स्ट्रक्चर मध्ये न्यूक्लियस भोवती हे सर्क्युलर ऑर्बिट आहे. ओके. सपोज करायचं दिसत जरी नसलं सर्क्युलर तसं, आणि हा असतो इलेक्ट्रॉन. हा आहे न्यूक्लियस, त्याला आपण एन ने डिनोट करू, आणि हा आहे इलेक्ट्रॉन जो या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत आहे. ओके. ऑर्बिट जरी सर्क्युलर दिसत नसलं तरी अज्युम करायचंय की ते काय ऑर्बिट सर्क्युलर आहे. ओके. तर मग या इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड आपण डिफरंट क्वांटम नंबर डिफाईन करतो, जसं की एल ज्या ऑर्बिटमध्ये त्या ऑर्बिटचा ऑर्बिटल क्वांटम नंबर, एस स्पिन क्वांटम नंबर, जे टोटल अँग्युलर क्वांटम नंबर, अँड लाईक सो ऑन. जसं एन पण असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर, आणि काही मॅग्नेटिक क्वांटम नंबर्स वगैरे असतात. हे सर्व आपण काय करत असतो डिफाईन करत असतो रिलेटेड टू दिस ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन. मग आता ह्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणारा हा जो इलेक्ट्रॉन आहे, या इलेक्ट्रॉनचा ऑर्बिटल क्वांटम नंबर एल आणि स्पिन क्वांटम नंबर एस ही या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये जेव्हा टुगेदरली कपल्ड होतात आणि त्यापासून टोटल अँग्युलर क्वांटम नंबर जे फॉर्म करतात, ही जी प्रोसेस आहे या होल प्रोसेसला काय म्हणायचं, एल-एस कपलिंग. एल-एस कपलिंग. एल-एस कपलिंग म्हणजे काय? मग प्रोसेस आहे ऑफ कन्वर्शन ऑफ ऑर्बिटल क्वांटम नंबर अँड स्पिन क्वांटम नंबर ऑफ an individual electron revolving in any orbit of an atom is एल-एस कपलिंग. एल-एस कपलिंग. तर तुम्ही डेफिनेशन मध्ये लिहू शकता की काय, एल-एस coupling is the process of coupling of orbital quantum number L and spin quantum number S. स्पिन क्वांटम नंबर येस आहे एल-एस कपलिंग. मग आता मेन क्वेश्चन किंवा दुसरा पॉइंट जो रिलेटेड आहे एल-एस कपलिंग तो म्हणजे काय, तर लायटर ॲटम जे आहेत कुठले, इन लायटर. लायटर म्हणजे काय, तर स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास असणारी इन लायटर ॲटम. लायटर ॲटम म्हणजे ज्या ॲटमचा ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक नंबर हा काय आहे, लेस दॅन 20 आहे. असं जनरल लेस दॅन 20 ॲटॉमिक नंबर असणाऱ्या ॲटम्स ज्याला आपण लायटर ॲटम म्हणतो, तर लायटर ॲटम्स मध्ये द स्पिन ऑर्बिट कपलिंग. स्पिन ऑर्बिट कपलिंग, ज्या स्पिन ऑर्बिट कपलिंगलाच आपण एल-एस कपलिंग सुद्धा म्हणतो. स्पिन ऑर्बिट कपलिंगलाच काय म्हणतो आपण, एल-एस कपलिंग. स्पिन ऑर्बिट कपलिंग काय असते, डॉमिनंट असते. स्पिन ऑर्बिट कपलिंग काय असते, डॉमिनंट. भरपूर वेळा या स्टेटमेंटवर सुद्धा क्वेश्चन विचारतात की एल-एस कपलिंग ही कुठल्या ॲटमसाठी डॉमिनंट असते, तर कुठल्या ॲटमसाठी, लायटर ॲटमसाठी. ओके. एल-एस कपलिंग. या एल-एस कपलिंगचे आणखी काही नाव आहेत, जसं या एल-एस कपलिंगला तुम्ही काय म्हणू शकता, एल-एस 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 coupling is also known as RS coupling सुद्धा याला
म्हणतात. आर एस कपलिंग. आर एस कपलिंग म्हणजे काय? तर रसेल, त्याला रसेल सुद्धा म्हणू शकता तुम्ही. सुंदर रसेल सुंदर कपलिंग. एल एस कपलिंगचं दुसरं नाव काय आहे तर रसेल सुंदर कपलिंग. एल एस कपलिंगला आर एस कपलिंग सुद्धा काही बुक्स मध्ये म्हणतात, किंवा याचं अल्टरनेट नेम असं तुम्ही म्हटलं तरी काही हरकत नाही. अल्टरनेट नेम जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. कशाचं? एल एस कपलिंगचं. हे हेडिंग आहे आपलं एल एस कपलिंग. त्या हेडिंगच्या अंतर्गत याला पॉज करून तुम्ही इन्फॉर्मेशन नोट करून घ्यायची. मग आता एल एस कपलिंग मध्ये होतं काय? नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे, व्हॉट हॅपन इन एल एस कपलिंग. हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की एल एस कपलिंग मध्ये नेमकं होतं काय? व्हॉट हॅपन इन एल एस कपलिंग. तर एल एस कपलिंग मध्ये होतं काय? तर एल एस कपलिंग मध्ये होतं काय? पहिलं बघा, इफ more than one electron are present in same or different orbit of an atom. एल एस कपलिंग केव्हा केव्हा होऊ शकते? ज्या वेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन हे एका सेम ऑर्बिट मध्ये असतील. हे सेम ऑर्बिट मध्ये असतील किंवा डिफरंट ऑर्बिट्स मध्ये असतील. एक सिंगल ॲटम आहे, त्या सिंगल ॲटमच्या एका ऑर्बिट मध्ये किंवा डिफरंट ऑर्बिट मध्ये सेम ऑर्बिट और डिफरंट ऑर्बिट जे आहे एका ॲटमच्या त्या ऑर्बिट मध्ये जर का इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतील तर काय होतात? द spins of the electrons coupled together and form total spin quantum number capital S such that कसा capital S takes values from capital S takes values from S1 minus S2 to S1 plus S2 in integer difference of 1. इंटिजर डिफरन्स ऑफ 1. हे आपण दोन इलेक्ट्रॉनसाठी कन्सिडर केले. ओके, दोनपेक्षा जास्त असतील तर S1 मायनस S2 मायनस S3 टू S1 प्लस S2 प्लस S3. ओके, तर काय होतं? त्या इलेक्ट्रॉनची स्पिन टुगेदरली कपल होतात, त्यापासून कॅपिटल एस स्पिन क्वांटम नंबर फॉर्म होतो. आणखी काय होतं? द ऑर्बिटल क्वांटम numbers coupled together and form total orbital quantum number. For example, L1 आणि L2 हे दोन ऑर्बिटल क्वांटम नंबर्स काय होतात तर टुगेदरली कपल्ड होतात, त्यापासून कॅपिटल एल फॉर्म करतो. आणि कॅपिटल एल हा जो आहे हा सुद्धा काय करतो तर मॉड्युलस ऑफ L1 मायनस L2 टू मॉड्युलस ऑफ L1 प्लस L2 व्हॅल्यू टेक्स प्लेस करतो इन डिफरन्स ऑफ 1. इन डिफरन्स ऑफ 1. मग चौथ्या स्टेप मध्ये काय होतो तर कॅपिटल एस अँड कॅपिटल एल coupled
together and form capital J कसा such that capital J takes values from L minus S to L plus S. कॅपिटल जे जो आहे तो काय करतो L minus S to L plus S व्हॅल्यू टेक्स प्लेस करतो इन डिफरन्स ऑफ 1. तर ही होल प्रोसेस असते कशाची LS कपलिंगची. LS कपलिंग दोन कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केली जाते. फॉर टू इलेक्ट्रॉन सिस्टीम म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स असतील. किती एखाद्या सिस्टीम मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतील. त्या 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी LS कपलिंगचे दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड असते. एक नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन आणि बी इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन. नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन आणि इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन. मग आता या 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी इक्विव्हॅलंट आणि नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन म्हणजे नेमकं काय यामध्ये आपण पहिलं एक्सप्लेन करू. नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन LS कपलिंग. नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन LS कपलिंग. तर बघा सपोज करायचंय पहिला इलेक्ट्रॉन आणि हा दुसरा इलेक्ट्रॉन. तर पहिल्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ऑर्बिटल क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर आहे त्याच्या व्हॅल्यू आहे NLS. दुसऱ्या इलेक्ट्रॉनशी करस्पॉन्डिंग N प्राइम, L प्राइम आणि S प्राइम. N प्राइम, L प्राइम आणि S प्राइम या आहेत प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ऑर्बिटल क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू पहिल्या इलेक्ट्रॉनसाठी आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी. मग आता ह्या दोन इलेक्ट्रॉनना नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन केव्हा म्हणायचं. नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन केव्हा म्हणायचं ज्या वेळेस NL पहिल्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि ऑर्बिटल क्वांटम नंबर आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि ऑर्बिटल क्वांटम नंबर यांची व्हॅल्यू मध्ये N आणि N प्राइम हे अनइक्वल असतात. आणि L प्राइम इक्वल असू शकतात. L प्राइमची व्हॅल्यू इक्वल असू शकते किंवा L आणि L प्राइमची व्हॅल्यू अनइक्वलही असू शकते. आता ह्या एवढ्याच्यावरून तुम्ही डिस्कशन वरून तुम्हाला कळलं नसेल. एक्झाम्पल घ्या. बघा सपोज करायचं N इज इक्वल टू 2, L इज इक्वल टू 1. पहिला इलेक्ट्रॉन आहे ज्या इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग N2 आहे, L1 आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन आहे ज्याच्या करस्पॉन्डिंग N प्राइम आहे 3 आणि L प्राइम आहे 2. N प्राइम आहे 3 आणि L प्राइम आहे 2. या दोन इलेक्ट्रॉनना नॉन इक्विव्हॅलंट म्हणू शकतो का आपण. यस. का कारण की N आणि N प्राइमची व्हॅल्यू अनइक्वल आहेत आणि L आणि L प्राइमची व्हॅल्यू पण अनइक्वल आहे. सो हे काय नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन्स आहेत. नॉन इक्विव्हॅलंट. मग आता यावरून तुम्हाला इक्विव्हॅलंट आणि नॉन इक्विव्हॅलंट कसे काय ओळखता येईल. येस ऑब्वियस. कसं दोन इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि ऑर्बिटल क्वांटम नंबर बघायचे आहेत. जर त्या दोन्ही इलेक्ट्रॉनची प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू अनइक्वल असेल, L आणि L प्राइम इक्वल असतील किंवा अनइक्वल असतील हे गरजेचं नाही. इक्वल असू शकतात, अनइक्वल असू शकतात. बट गरजेचं काय आहे की त्यांची प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू ही वेगवेगळी असली पाहिजे. त्या इलेक्ट्रॉनला म्हणायचं नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन. मग त्या नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनची LS कपलिंग कशी होणार. तर काय करणार आपण. तर सपोज करू पहिला इलेक्ट्रॉन, परत घेऊ पहिला इलेक्ट्रॉन आणि हा आहे दुसरा इलेक्ट्रॉन. पहिल्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड स्पिन आहे S1 आणि ऑर्बिटल क्वांटम नंबर आहे L1. दुसऱ्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड स्पिन आहे S2 आणि ऑर्बिटल क्वांटम नंबर आहे L2. ऍक्च्युअल मध्ये इलेक्ट्रॉन S1 आणि S2 दोन्हीची व्हॅल्यू हाफ असणार. का कारण इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड स्पिन हा हाफच आहे. इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड स्पिन हाफ आहे. सो S1 आणि S2 ची व्हॅल्यू काय होणार हाफ होणार. यामध्ये L1 आणि L2 हे चेंज असू शकतात और सेम असू शकतात डिपेंडिंग अपॉन तुम्हाला कुठला क्वेश्चन विचारलेला आहे त्यावरती डिपेंड करतात. मग यामध्ये काय होणार तुमची स्पिनची व्हॅल्यू हाफ आहे. तर पहिल्या इलेक्ट्रॉनचा आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा स्पिन टुगेदरली कपल्ड होणार. मॉड S1 - S2 टू
S1 प्लस S2 आणि त्यापासून आपल्याला कॅपिटल S ची व्हॅल्यू मिळणार. आणि हे ऑलवेज लक्षात ठेवायचं की 2 इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी कॅपिटल S ची व्हॅल्यू 0 आणि 1 असते. 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम, 2 इलेक्ट्रॉनची LS कपलिंग सिस्टीम्स मध्ये कॅपिटल S जो आहे रिझल्टंट स्पिन क्वांटम नंबर त्याची व्हॅल्यू 0 आणि 1 असते. 0 आणि 1 का? कारण हाफ मायनस हाफ 0, हाफ प्लस हाफ 1, इन डिफरन्स ऑफ 1. तर ही मिळाली कॅपिटल S ची व्हॅल्यू. LS कपलिंग मधली पहिली टर्म मिळाली कॅपिटल S. कॅपिटल L काय करेल? कॅपिटल L व्हॅल्यू घेईन फ्रॉम L1 मायनस L2 टू L1 प्लस L2. यावरून तुम्हाला कॅपिटलच्या व्हॅल्यू मिळणार. S ऑलरेडी S मिळाला, L मिळाला, मग त्यावरून तुम्ही काय करणार? J कॅल्क्युलेट करणार. L मायनस S2 L प्लस S, L मायनस S2 L प्लस या फॉर्म्युल्यानुसार काय करणार तुम्ही? कॅपिटल J ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. कॅपिटल J ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. ओके. कॅपिटल L कॅपिटल S मिळाल्यानंतर कॅपिटल L कॅपिटल S आणि कॅपिटल J मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार? त्या टर्म्सच्या स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म काढणार किंवा त्या LS कपलिंगच्या स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करणार. स्पेक्ट्रल टर्म कशा? तर ट्वाइस S प्लस 1 ही झाली मल्टिप्लिसिटी, ट्वाइस S प्लस 1 L आणि J, ट्वाइस S प्लस 1 L आणि J. ज्यावेळेस तुम्ही फायनल टर्म स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करणार त्यावेळेस तुमचं LS कपलिंगचं आन्सर काय होणार? कंप्लीट होणार. किंवा ज्यावेळेस तुम्ही स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करसाल तेव्हा. मग असं गरजेचं थोडी आहे स्पेक्ट्रल टर्म वेगवेगळ्या असू शकतात. स्पेक्ट्रल टर्म एकापेक्षा जास्तही येऊ शकतात. स्पेक्ट्रल टर्म ह्या एकापेक्षा जास्त ही असू शकतात. हा ओव्हरऑल कन्सेप्ट आहे कशाचा? LS कपलिंगचा. आता तुम्हाला थिअरॉटिकल वरून काही कळालं नसेल, आपण काय करू? एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल वरून तुम्हाला कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. तर बघायचं. एक्झाम्पल 1. एक्झाम्पल यावरून तुम्हाला फुल कन्सेप्ट कळेल. सपोज करायचं आहे एक 2p इलेक्ट्रॉन आहे आणि दुसरा 1s इलेक्ट्रॉन आहे. 2p इलेक्ट्रॉन आहे आणि 1s इलेक्ट्रॉन आहे. थोडं व्यवस्थित करा. 2p आणि 1s इलेक्ट्रॉन आहे. तर बघा, पहिला इलेक्ट्रॉन आहे 2p आणि दुसरा इलेक्ट्रॉन आहे 1s. याच्याशी करस्पॉन्डिंग n किती आहे? 2 आणि p स्टेटच्या करस्पॉन्डिंग l किती असतो? 1. याच्याशी करस्पॉन्डिंग n किती आहे? 1 आणि l किती आहे? 0. कारण s स्टेटच्या करस्पॉन्डिंग l ची व्हॅल्यू 0 असते. या सिंगल इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग स्पिनची व्हॅल्यू हाफ आहे. याच्याशी करस्पॉन्डिंग स्पिनची पण व्हॅल्यू हाफ आहे. याला आपण वेगवेगळे टर्म करण्यासाठी या सेकंड इलेक्ट्रॉनच्या असोसिएटेड टर्मला प्राइम ने डिनोट करू. n प्राइम, l प्राइम, s प्राइम. n प्राइम आणि n ची व्हॅल्यू अनइक्वल आहे. सो हे काय आहे? नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनची केस आहे. नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनची केस आहे. l आहे 1, l प्राइम आहे 0. 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2 इलेक्ट्रॉनची असोसिएटेड कॅपिटल L ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. त्याला डायरेक्टली लिहायचं काय? 0 आणि 1. कॅपिटल S ची व्हॅल्यू मिळाली 0 आणि 1. कॅपिटल L ची व्हॅल्यू बघा काय मिळणार? कॅपिटल L ची व्हॅल्यू 1 मायनस 0 टू 1 प्लस 0 म्हणजे 1. कॅपिटल L ची व्हॅल्यू 1 प्लस 1. मग आता J च्या व्हॅल्यूसाठी आपल्याला 2 कॉम्बिनेशन मिळाली. काय? एक मिळाला 0 1 आणि दुसरा मिळाला 1 1. एक मिळाला 0 1 आणि दुसरा मिळाला 1 1. ही व्हॅल्यू आहे S ची, ही आहे L ची, ही आहे S ची, ही आहे L ची. L आणि S च्या 2 व्हॅल्यूसाठी आपल्याला ही 2 कॉम्बिनेशन मिळाली. पहिल्या कॉम्बिनेशनसाठी S 0 आणि L 1 असताना या कॉम्बिनेशनसाठी J ची व्हॅल्यू काय मिळणार? या कॉम्बिनेशनसाठी J ची व्हॅल्यू मिळणार तुम्हाला सिम्पली 1 आणि या कॉम्बिनेशनसाठी J च्या 3 व्हॅल्यूज मिळणार. एक मिळणार 0, एक मिळणार 1 आणि एक मिळणार 2. 1 0 आणि 2. तर इकडे बघा. S is equal to 0, L is equal to S is equal to 0, L is equal to 1 आणि J is equal to 0. याच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काय मिळणार तुम्हाला? ट्वाइस S प्लस 1 म्हणजे 1, L ची व्हॅल्यू 1 म्हणजे P, J ची व्हॅल्यू 0. सॉरी, J ची व्हॅल्यू 0 मिळेल का? J ची व्हॅल्यू 1. J ची व्हॅल्यू 1 आहे ना? येस, J ची व्हॅल्यू 1. हा काही ते J 1 आहे. J ची व्हॅल्यू 1 म्हणजे 1P1 ही मिळाली स्पेक्ट्रल टर्म या कॉम्बिनेशनसाठी. दुसरं कॉम्बिनेशन कुठलं आहे? S is equal to 0. सॉरी, S is equal to 0 च्या करस्पॉन्डिंग ही नाही. दुसरं कॉम्बिनेशन आहे S is equal to 1. L is equal to 1. J is equal to एक आहे 0, एक आहे 1 आणि एक आहे 2. मग J is equal to 0 करस्पॉन्डिंग काय मिळणार तुम्हाला?
3p0 3p1 आणि 3p 3 स्पेक्ट्रल टर्म मिळणार या कॉम्बिनेशनच्या करस्पॉन्डिंग आणि ही एक स्पेक्ट्रल टर्म मिळणार या कॉम्बिनेशनच्या करस्पॉन्डिंग एलएस कपलिंग मध्ये तुम्हाला या टाइपचे कॉम्बिनेशन्स कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन नाही राहणार क्वेश्चन कसा राहील तुम्हाला ही कंडिशन दिलेली राहील हा 2p आणि 1s इलेक्ट्रॉन आहे त्या 2p आणि 1s इलेक्ट्रॉनच्या एलएस कपलिंग मध्ये खालीलपैकी कुठली स्पेक्ट्रल टर्म ही अब्सेंट असेल मग तुम्हाला काय करावं लागेल ह्या चारी स्पेक्ट्रल टर्म काढावं लागेल मग तुम्हाला चेक करावं लागेल दिलेल्या ऑप्शन पैकी यापैकी कुठल्या टर्म आलेल्या आहेत आणि कुठली टर्म अब्सेंट आहे किंवा कधी कधी डायरेक्टली विचारू शकतात की खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठली स्पेक्ट्रल टर्म ही या एलएस कपलिंग स्कीम मध्ये प्रोड्यूस होते प्रोड्यूस होत नाही तुम्हाला काय करायचं असतं 2 इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी एस ची व्हॅल्यू लक्षातच ठेवायची मी तुम्हाला 2 3 4 इलेक्ट्रॉनसाठी एस ची व्हॅल्यू काय ही क्वेश्चन लिहून देतो एल ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची एल कसा कॅल्क्युलेट करणार तर एल मायनस एल प्राइम टू एल प्लस एल प्राइम एल मायनस एल प्राइम टू एल प्लस एल प्राइम यानुसार एल कॅल्क्युलेट करणार एस मायनस एस प्राइम टू एस प्लस एस प्राइम यानुसार एस कॅल्क्युलेट करणार आणि जे जेच्या व्हॅल्यू एल मायनस एस टू एल प्लस एस वेक्टर ऍडिशन नुसार त्या कॅल्क्युलेट करणार आणि डिफरंट स्पेक्ट्रल टर्म काय करणार फॉर्म करणार डिफरंट स्पेक्ट्रल टर्म फॉर्म करणार तर ही जाईल तुमची एलएस कपलिंग स्कीम आता एक्झाम्पल वरून काही जणांना आणखी क्लिअर झालं नसेल एक दुसरं एक्झाम्पल घेऊ 2 एक्झाम्पल वरून तुम्हाला नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनची केस ही 100% क्लिअर झाली पाहिजे ओके दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण काय एक आहे 2p इलेक्ट्रॉन आणि दुसरं आहे 3d 2p इलेक्ट्रॉन साठी एन ची व्हॅल्यू आहे 2 p स्टेट साठी एन ची व्हॅल्यू आहे 1 याच्यासाठी एन ची व्हॅल्यू आहे 3 आणि एन ची व्हॅल्यू आहे 2 सो यावरून याला आपण प्राइम डिनोट करू वेगळे डिनोट करण्यासाठी इथून सरळ कळतं एन आणि एन प्राइम ची व्हॅल्यू अनइक्वल आहे सो ही केस आहे नॉन इक्विव्हॅलंटची नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन्स आहेत यामध्ये एक असणार सो 2 इलेक्ट्रॉन साठी कॅपिटल एस ची व्हॅल्यू सरळ लिहून टाकायची 0 आणि 1 कॅपिटल एस ची व्हॅल्यू 0 आणि 1 2 इलेक्ट्रॉन साठी ही फिक्स असते कॅपिटल एल ची व्हॅल्यू असणार तुमची 2 मायनस 1 2 2 प्लस 1 कॅपिटल एल ची व्हॅल्यू असणार 2 मायनस 1 2 प्लस 1 म्हणजे 1 2 3 1 2 3 म्हणजे 1 2 3 या मिळाल्या कॅपिटल एल च्या व्हॅल्यू आता एस च्या 2 व्हॅल्यूज आहेत एल च्या 3 व्हॅल्यूज आहेत सो एल आणि एस चे टोटल कॉम्बिनेशन किती मिळणार तुम्हाला तर एल आणि एस चे टोटल कॉम्बिनेशन असणार बघा किती असणार कॉम्बिनेशन एस ची व्हॅल्यू 0 असताना सॉरी एल ची व्हॅल्यू 1 असताना एस 0 आणि 1 1 हे झालं 1 2 कॉम्बिनेशन त्यानंतर 2 0 2 1 त्यानंतर 3 0 आणि 3 1 असे किती टोटल 6 कॉम्बिनेशन मिळणार आता या डिफरंट कॉम्बिनेशन साठी आपण काय करू तर जे च्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू तर बघा एल इज इक्वल टू 1 एस इज इक्वल टू 0 याच्याशी करस्पॉन्डिंग जे काय मिळणार जे मिळणार 1 आणि स्पेक्ट्रल टर्म काय मिळणार तर 1 p 1 1p 1 एल इज इक्वल टू 1 एस इज इक्वल टू 1 एल इज इक्वल टू 1 एस इज इक्वल टू याच्या करस्पॉन्डिंग च्या किती व्हॅल्यू मिळणार जेच्या व्हॅल्यू मिळणार तुम्हाला 0 1 आणि 2 या कशा कॅल्क्युलेट केल्या हे तुम्हाला मागे सांगितलेच आहे की एल मायनस एस टू एल प्लस एस स्पेक्ट्रल टर्म काय मिळणार 3 p0 3 p1 3 p2 3 p1 3 p2 3 p1 3 p2 या 3 स्पेक्ट्रल टर्म या कॉम्बिनेशन साठी मिळाल्या त्यानंतर एल इज इक्वल टू 2 एस इज इक्वल टू 0 याच्याशी करस्पॉन्डिंग जे मिळणार तुम्हाला 2 आणि स्पेक्ट्रल टर्म काय मिळणार तर सॉरी स्पेक्ट्रल टर्म काय मिळणार 1 d 2 1 d 2 एल इज इक्वल टू 2 आणि एस इज इक्वल टू 1 च्या करस्पॉन्डिंग जे ची व्हॅल्यू काय मिळणार जे ची व्हॅल्यू मिळणार 2 मायनस 1 2 2 प्लस 1 म्हणजे 2 मायनस 1 म्हणजे 1 2 3 1 2 आणि 3 मल्टिप्लिसिटी असणार 3 d 1 3 d 2 आणि 3 d 3 त्यानंतर एल इज इक्वल टू 3
एस इज इक्वल टू 0, याच्याशी करस्पॉन्डिंग जे मिळणार 3, एल इज इक्वल टू 3 म्हणजे कुठली एस पी डी एफ, इथे काय मिळणार तुम्हाला 1 एफ 3, 1 एफ 3, आणि लास्टचं कॉम्बिनेशन कुठलं राहिलं तर एल इज इक्वल टू 3 आणि एस इज इक्वल टू 1, याच्याशी करस्पॉन्डिंग जे मिळणार तुम्हाला 3 - 1 2 2 4 2 3 आणि 4. स्पेक्ट्रल टर्म किती मिळणार एसपीडी एफ 0 1 2 3 एसपीडीएफ जी, एसपीडीएफ एल इज इक्वल टू 3 च्या करस्पॉन्डिंग काय असणार एसपीडी, एक मिनिट थांबा, एल इज इक्वल टू 1, एल इज इक्वल टू 1 च्या करस्पॉन्डिंग 0 आणि 1, एल इज इक्वल टू 2 च्या करस्पॉन्डिंग डी, एल इज इक्वल टू च्या करस्पॉन्डिंग डी, एल इज इक्वल टू 3 च्या करस्पॉन्डिंग एसपीडी एफ, एल इज इक्वल टू एसपीडी एफ, एसपीडी एफ 0 1 2 आणि एफ स्टेट 3F 2 3F 3 3F 4. हे बघा एलच्या व्हॅल्यूज आणि इथं ऑर्बिट, एलची व्हॅल्यू जर 0 1 2 3 4 5 असतील, 3 असते एस पी डी एफ जी आणि एच, कमीत कमी इतक्या व्हॅल्यू जर तुमच्या लक्षात असल्या पाहिजे, ज्यांच्या लक्षात नसतील त्यांनी इथून नोट करून घ्यायचं आहे. ओके, फक्त आपण स्मॉल मध्ये डिनोट केल्या, स्पेक्ट्रल टर्म मध्ये त्या फक्त कॅपिटल मध्ये असतील. या 3 एक्झाम्पल वरून तुमची नॉन इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग एलएस कपलिंग ही क्लिअर झाली असेल. ओके, त्यानंतर आता दुसरी आहे इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉन, दुसरी आहे इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉन केव्हा म्हणू शकतो आपण, सपोज करू 2 इलेक्ट्रॉनसाठीच, पहिला इलेक्ट्रॉन आहे ज्याच्या करस्पॉन्डिंग एनएल आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन आहे ज्याच्या करस्पॉन्डिंग एनएल प्राइम आहे. या 2 इलेक्ट्रॉन इक्विव्हॅलेंट केव्हा म्हणू आपण, ज्यावेळेस एन आणि एन प्राइमची व्हॅल्यू काय असेल इक्वल असेल तर ते काय असतील इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉन असतील. एन आणि एन प्राइमची व्हॅल्यू इक्वल आणि एल आणि एल प्राइमची व्हॅल्यू पण इक्वल राहतील, कशामध्ये इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉन मध्ये, इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉन मध्ये. आता या इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉन सिस्टीम्स मध्ये एलएस कपलिंग कशी असेल, इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉन्स मध्ये एलएस कपलिंग सिस्टीम कशी असेल. इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉन मध्ये एलएस कपलिंगची बघा थोडीशी काय प्रोसेस वेगळी आहे, प्रोसेस वेगळी आहे. त्या अगोदर तुम्ही नोट करून काही पॉइंट लिहून घ्या, त्यानंतर आपण या इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनची एलएस कपलिंगची स्कीम बघूया. नोट काय करायची पॉइंट की कॅपिटल एस व्हॅल्यूज, कॅपिटल एसच्या व्हॅल्यूज फॉर 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम, 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी कॅपिटल एसच्या व्हॅल्यूज काय असतात 0 आणि 1. 3 इलेक्ट्रॉन सिस्टीम जर असेल तर कॅपिटल एसची व्हॅल्यू असेल 0. 3 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी 0 नाही असणार, 3 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी असणार त्याची हाफ 3/2, हाफ आणि 3/2 तीन असतात, हाफ आणि 3/2. त्यानंतर 4 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी कॅपिटल एस ची व्हॅल्यू असेल 0 1 0 1 आणि 1. हे काही व्हॅल्यूज आहेत, ही रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवायचे. आता येऊ आपण नॉन इक्विव्हॅलेंट इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनच्या एलएस कपलिंग कडे, इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनच्या एलएस कपलिंग कडे. सपोज करायचं बघा, याला कसं म्हणू आपण, बघा हे बघा एन एल आणि एन प्राइम एल प्राइम, याला इक्विव्हॅलेंट काय म्हणू शकतो आपण, ज्यावेळेस एन आणि एन प्राइमची व्हॅल्यू इक्वल आहे, एल आणि एल प्राइमची व्हॅल्यू इक्वल आहे. ही कंडिशन आहे इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉन साठी. या दोन्ही इक्वल असतील तर याला आपण असं लिहू शकतो का एनएल स्क्वेअर म्हणजे काय राहील एनएल आणि एनएल. याला तुम्ही काय ट्रीट करू शकता की 2 इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनची एलएस कपलिंग तुम्हाला विचारली आहे. या कंडिशन मध्ये काय करायचंय, या कंडिशन मध्ये बघा तुम्हाला काय करायचं, सेम एल आणि एस ची व्हॅल्यू, कॅपिटल एल आणि कॅपिटल एस ची व्हॅल्यू त्याच कॉम्बिनेशन काढायची. कशी, कॅपिटल एल ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करणार एल
मायनस एल प्राईम टू एल प्लस एल प्राईम, यावरनं कॅपिटल एची व्हॅल्यू काढणार, कॅपिटल एस ची व्हॅल्यू एस मायनस एस प्राईम टू एस प्लस एस प्राईम, या कॉम्बिनेशन नुसार कॅपिटल एल आणि कॅपिटल एस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. बट इथून पुढे थोडीशी इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनसाठी जे ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना प्रोसेस वेगळी आहे. जे कॅल्क्युलेशन, जेची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करत असताना यामध्ये काय आहे, ओनली दोज एल कॉमा एस कॉम्बिनेशन्स कॅपिटल जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना एल आणि एस चे फक्त ते कॉम्बिनेशन घ्यायचे, ओनली दोज कॉम्बिनेशन्स आर टेकन फॉर कॅल्क्युलेशन ऑफ जे व्हॅल्यूज. जे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करत असताना एल आणि एस चे फक्त कोणते कॉम्बिनेशन घ्यायचे आहे, ओनली दोज कॉम्बिनेशन आर टेक्स प्लेस. कुठले तर एल कॉमा एस both are odd or both are even. Both are odd or both are even. म्हणजे कसं, म्हणजे कुठले कॉम्बिनेशन्स. सपोज करू आपण याला एक्झाम्पल नुसार घेऊ, ही याला तुम्ही हायलाइट करून लिहून घ्यायचंय. कॅपिटल जे ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना फक्त कुठले कॉम्बिनेशन घ्यायचे, एक तर एल आणि एस च्या दोन्ही व्हॅल्यू इव्हन असल्या पाहिजेत किंवा एल आणि एस च्या दोन्ही व्हॅल्यू ऑड असल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पलला समजून घ्या. सपोज करू आपण कॅपिटल एलच्या ज्या व्हॅल्यू आहेत, एक्झाम्पल आहे, सपोज करायचं कॅपिटल एलच्या व्हॅल्यूज आहेत 0, 1 आणि 2. ओके, कॅपिटल एलच्या 3 व्हॅल्यू झालेल्या आहेत आणि कॅपिटल एसच्या व्हॅल्यू झालेल्या आहेत 0 आणि 1. असं आपण एक्झाम्पल घेऊ. हे कॅपिटल एल कसं कॅल्क्युलेट करायचं, एल मायनस एस टू एल प्लस एस, सॉरी कॅपिटल एल एल1 मायनस एस1 टू एल1 प्लस एस2 आणि कॅपिटल एस एस1 मायनस एस2 टू एस1 प्लस एस2. हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर आता आपल्याकडे जे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. जे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करणार, एल आणि एसच्या व्हॅल्यूजचे डिफरंट कॉम्बिनेशन घेणार. एल आणि एसच्या व्हॅल्यूचे डिफरंट कॉम्बिनेशन घेणार. किती कॉम्बिनेशन बसतात तर बघा, किती कॉम्बिनेशन बनतात. एक बनणार 0 0, एक बनणार 0 1, एक बनणार 1 0, एक बनणार 1 1, एक बनणार 2 0 आणि एक बनणार 2 1. असे टोटल एल एस चे, या एलच्या आणि या एसच्या व्हॅल्यूसाठी टोटल 6 कॉम्बिनेशन बनणार एल आणि एस व्हॅल्यूजचे. आता यायचे या पॉईंटकडे, हा पॉईंट काय सांगतो, कॅपिटल जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना ओनली थोज व्हॅल्यूज ऑफ एल कॉमा एस किंवा एल आणि एसच्या कॉम्बिनेशन मध्ये फक्त त्याच व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. एक त्या दोन्ही व्हॅल्यूज ऑड असल्या पाहिजेत किंवा दोन्ही व्हॅल्यूज इव्हन असल्या पाहिजेत. तर इकडे या 0 0 दोन्ही इव्हन आहेत, येस ही घ्यायची. 0 1 एक इव्हन आहे एक ऑड आहे, हे घ्यायचं नाही. एक ऑड एक इव्हन आहे, हे घ्यायचं नाही. दोन्ही ऑड आहेत, येस हे घ्यायचं. दोन्ही इव्हन आहेत, येस हे घ्यायचं. दोन्ही ऑड आहेत, एक इव्हन एक ऑड आहे, हे घ्यायचं नाही. म्हणजे इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये तुम्हाला फक्त जेच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहे. इव्हन व्हॅल्यूसाठी, दोन्ही इव्हन व्हॅल्यूसाठी किंवा दोन्ही ऑड व्हॅल्यूसाठी. एक इव्हन आणि एक ऑड आली कॉम्बिनेशन रिजेक्ट करायचंय, एक इव्हन एक ऑड कॉम्बिनेशन रिजेक्ट करायचं आहे. आणि कॅपिटल जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना सेम रूल. कॅपिटल जी ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार तुम्ही, कॅपिटल जे कॅल्क्युलेट करणार एल मायनस एस टू एल प्लस एस. बस फक्त जे ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असतानाचा एवढासा डिफरन्स आहे. बाकी एल एस कपलिंग मध्ये एल ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याची, एस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याची आणि जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याची प्रोसेस सेम. बट फक्त इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये जो एल आणि एस ची कॉम्बिनेशन्स आहेत कॅपिटल जे ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना, त्यामध्ये फक्त थोडासा चेंज आहे. याला एका एक्झाम्पलला समजून घेऊया. एक एक्झाम्पल वरून तुम्हाला काय होईल, क्लिअर होईल. एक्झाम्पल 1 काय आहे तुमच्याकडे, एक्झाम्पल 1 एन पी स्क्वेअर. यालाच कसं लिहू शकतो तुम्ही, एनपी इंटू एनपी. दोन्ही एनची व्हॅल्यू सेम आहे, यस दोन्ही पी इलेक्ट्रॉन आहेत. पहिले इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड एलची व्हॅल्यू किती आहे, पी स्टेटसाठी एल किती असतो 1. एक इलेक्ट्रॉन या स्टेटमध्ये, मग या इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग एसची व्हॅल्यू हाफ.
या इलेक्ट्रॉन मध्ये एल प्राइमची व्हॅल्यू आहे 1, एस प्राइमची व्हॅल्यू आहे हा. किती इलेक्ट्रॉन आहेत 2. सो 2 इलेक्ट्रॉनसाठी कॅपिटल एसच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे काय असतात 0 आणि 1. कॅपिटल एलच्या व्हॅल्यूज काय मिळणार 1 - 1 to 1 + 1, 1 - 1 to 1 + 1 म्हणजे 0, 1 आणि 0, 1 आणि मग आता एल आणि एस चे कॉम्बिनेशन किती बनणार. एल आणि एस चे कॉम्बिनेशन बनणार तुमच्याकडे 0 0 0 1 1 0 1 1 2 0 आणि 2 1. मग यामधले व्हॅलिड कॉम्बिनेशन कुठले आहेत. एक 0 0 वाला आहे, एक 1 1 वाला आहे आणि एक 2 0 वाला आहे. 0 1 वाला 1 0 वाला आणि 2 1 वाला कॉम्बिनेशन व्हॅलिड नाही. का? कारण की हे इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनची केस आहे. सो आता आपण काय करणार जेच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. जेच्या व्हॅल्यूसाठी पहिले कॉम्बिनेशन कुठलं एल कॉमा एस इज इक्वल टू 0 0. एल कॉमा एस इज इक्वल टू 0 0 या केसच्या करस्पॉन्डिंग जेची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला. जेची व्हॅल्यू मिळणार 0. जेची व्हॅल्यू काय मिळणार 0 मिळणार. पहिल्या कॉम्बिनेशनसाठी जेची व्हॅल्यू काय मिळाली 0. त्यानंतर दुसरं कॉम्बिनेशन आहे एल कॉमा एस इज इक्वल टू 1 1. 1 1 च्या करस्पॉन्डिंग जेची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला 1 - 1 to 1 + 1 म्हणजे 0 1 आणि 2. तिसरं ऍक्सेप्टेबल कॉम्बिनेशन कुठलं मिळणार एल आणि एस चं तर ते मिळणार 2 आणि 0. यावरून जेची व्हॅल्यू काय मिळणार 2 मिळणार. मग एल इज इक्वल टू 0, एस इज इक्वल टू 0 आणि जे इज इक्वल टू 0 च्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काय मिळणार 1s0. त्याच्या करस्पॉन्डिंग 3 स्पेक्ट्रल टर्म मिळणार. एक मिळणार तुम्हाला 3p0, एक मिळणार 3p1 आणि एक मिळणार 3p2. याच्याशी करस्पॉन्डिंग कुठली व्हॅल्यू मिळणार 3d नाही मिळणार कारण मल्टिप्लिसिटी काय आहे एस ची व्हॅल्यू 0 आहे. सो मल्टिप्लिसिटी 1च असेल. सो काय मिळणार तुम्हाला 1d. अशा प्रकारे स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करायचे आहे. कशासाठी इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉन साठी जे कॅल्क्युलेशन. ओके. ज्यांना यावरून क्लिअर नसेल झालं त्यांच्यासाठी आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. दुसऱ्या एक्झाम्पल वरून तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण काय ND². ND² म्हणजे काय एक आहे ND आणि दुसरा पण आहे ND. या ND साठी L ची व्हॅल्यू आहे 2, S ची व्हॅल्यू आहे हा. या ND साठी L प्राइम ची व्हॅल्यू आहे 2, S प्राइम ची व्हॅल्यू हा. L आणि L प्राइम इक्वल आहेत. सो हे आहे इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनची केस. 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो S ची व्हॅल्यू तर 0 आणि 1 फिक्स. L ची व्हॅल्यू काय मिळणार 2 - 2 2 2 + 2 2 - 2 म्हणजे 0 to 4 म्हणजे 0 1 2 3 आणि 4. या 5 व्हॅल्यूज काय आहेत कॅपिटल एलच्या पॉसिबल आहेत. मग एल आणि एस चे कॉम्बिनेशन कुठले कुठले मिळणार एल कॉमा एस चे कॉम्बिनेशन. तर कॉम्बिनेशन बघा कुठले कुठले आहेत. पहिलं कॉम्बिनेशन आहे 0 0. आता फक्त व्हॅलिड कॉम्बिनेशनच लिहितो आहे. अनव्हॅलिड कॉम्बिनेशन अच्छा ठीक आहे सगळेच लिहितो. 0 0 0 1 1 0 1 1 2 0 2 1 3 0 3 1 4 0 आणि 4 1 4 0 आणि 4 1. एवढे कॉम्बिनेशन काय पॉसिबल. यापैकी अलाउड कुठले आहेत. एक आहे 0 0 वाला, एक आहे 1 1 वाला, एक आहे 2 0 वाला, एक आहे 3 1 वाला आणि एक आहे 4 0 वाला. हे 4 पॉसिबल आहे. हे 4 जे आहेत हे काय आहेत नॉट पॉसिबल आहे. पॉसिबल कॉम्बिनेशन लिहिणार आपण. पहिलं आहे एल एस चं पॉसिबल कॉम्बिनेशन कुठलं आहे तर 0 0. हे आहे 0 0. याच्याशी करस्पॉन्डिंग जेची व्हॅल्यू मिळणार 0 आणि स्पेक्ट्रल टर्म काय मिळणार 1s0. दुसरं एल आणि एस चं ऍक्सेप्टेबल कॉम्बिनेशन कुठलं आहे ते आहे 1 1. 1 1 साठी जेची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला 0 1 आणि 2. मग यावरून स्पेक्ट्रल टर्म काय मिळणार तुम्हाला 3p0 3p1 आणि 3p2. तिसरं एल आणि एस चं कॉम्बिनेशन कुठलं आहे ऍक्सेप्टेबल तर ते आहे 2 0. याच्यासाठी जेची व्हॅल्यू काय मिळणार 2 म्हणजे स्पेक्ट्रल टर्म 1d2. चौथं कॉम्बिनेशन कुठलं आहे एल आणि एस चं ऍक्सेप्टेबल ते म्हणजे 3 1.
3 1 म्हणजे याची व्हॅल्यू काय असणार 3 - 1 2 3 + 1 3 - 1 म्हणजे 2 3 + 1 म्हणजे 4 म्हणजे 2 3 4 2 3 4 L is equal to 3 च्या करस्पॉन्डिंग F मल्टिप्लिसिटी 3 3F2 3F3 आणि 3F4 3F2 आणि 3F4 एवढ्या काय याच्या स्पेक्ट्रल टर्म ह्या पॉसिबल आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण काय करत असतो एलएस कपलिंग करत असतो. पहिलं बघितलं आपण एलएस कपलिंग मध्ये इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनसाठी आणि पहिली बघितली नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनसाठी आणि सेकंड केस बघितली इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनसाठी. ओके, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एलएस कपलिंगचा यूज करून ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म कशी कॅल्क्युलेट करायची, काय ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्मची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची ते पाहणार आणि त्यामध्ये काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत ते रिझल्ट पण लिहून घेणार आणि ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म कारण तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन एक यावर येईल किंवा ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करा त्यावर विचारेल. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ते बघू ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्मची व्हॅल्यू कशी काढायची आहे. ओके, ठीक आहे.